नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। ताक घालून व बिना तेलाची 1-2 ते 3 मिनिट वाफवून अशी भेंडी बनवली का तुम्ही नक्की बनवा। छान असा त्यामध्ये एक स्मेल किंवा एक असा स्वाद येतो। तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा। अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे। तर भेंड्या अशा पद्धतीने चिरून घ्या, थोड्याशा कोवळ्या घ्या, लागलंच तर त्याचं ते जे वरचे देठ आहे ते राहू द्या। तर एका भांड्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये लाल तिखट घ्या, घरातीलच जो रोजचा वापरता तुमचा मसाला असतो ना तो घ्या, किंवा तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचा म्हणजे काहीतरी कांदा लसूण मसाला अथवा किचन किंग टाकायचं तर टाकू शकता। आणि थोडंसं मी किचन किंग टाकलंच येते, हळद टाका, पण त्याबरोबर मी माझा घरातलाही टाकलेला आहे। ही धना पावडर आहे, मी घरी बनवलेली, मस्त अशा चवीची झालेली आहे। नक्की एकदा तो व्हिडिओ बघा। सर्व काही मिक्स करून घ्या। हे बघा मी ती धना पावडर दाखवते, कलरही किती छान आलेला आहे। थोडा हिंग टाका, आठवणीने कोथिंबीर टाका, थोडंसं तेल टाका आणि थोडं आलं लसूण अशा पद्धतीने कुटलेलं टाका, चवीपुरतं मीठ टाका आणि दाण्याचा कूट टाका। आता इथे आपल्याला डाळीच्या पिठाचा वापर करायचा नाही किंवा खोबऱ्याचा तिळाचाही नाही करायचा। तर तुम्हाला किती भेंडी बनवायची त्या हिशोबाने दाण्याचा कूट टाकून घ्या, थोडंसं तेल टाका आणि सर्व काही मिक्स करून घ्या आणि ती भेंडी भरून घ्या। नक्की एकदा अशा पद्धतीने भेंडी बनवून बघा। अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि चव तर अतिउत्तम। एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने भेंडी बनवाल ना तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल याची मला नक्की खात्री आहे। तेव्हा मैत्रिणींनो, रोज अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात बघता का यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, अगदी लॉंग व्हिडिओ नसतातच माझे, तर नक्की बघत जा। तुम्ही जर नवीन असाल रेसिपी बघणार आहे तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। बघा किती छान अशा मस्त भेंड्या भरायच्या झालेल्या आहे। एक पॅन मी तापत ठेवला, तुम्ही कढई ठेवली तरी चालेल। आणि हे बघा मी इथे तेल टाकलंय का नाही टाकलं। आता हे असंच आपल्याला जवळजवळ 3 ते 3.5 मिनिट मध्यम गॅसवर वाफून घ्यायचं आहे। अगदीच खाली जळलं जातं असं काहीच नाही। थोडंसं वाफायला लागलं का त्याचे पाण्याचे थेंब खाली पडतातच, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। आणि थोडासा एक काळा डाग किंचित पडला तर काही हरकत नाही, त्याने आणखीन टेस्ट वाढते भेंड्यांमध्ये। तर हे बघा मी 3 ते 3.5 मिनिट मस्त कमी गॅसवर असं वाफून घेतलेलं आहे। आता काय करायचं, इथे नंतर तेल टाकायचं। आता तेल टाकलं, तुम्ही म्हणाल की जिरे वगैरे आपण टाकलं नाही, तर तुम्ही जिरे पावडर अगोदरच मसाल्यात टाकू शकता। हे बघा इथे छोटी वाटीभर मी ताक घेतलं आहे, म्हणजे दह्याचंच पाणी टाकून ताक बनवलेलं आहे आणि ते त्यामध्ये टाकणार आहे। किंचित सर आंबट आहे, हे बघा अशा पद्धतीने। तर ह्या ताकाने काय होतं, चवेमध्ये फरक पडतो आणि भेंडी खायला अशी वेगळीच जिभेला चव आणते। तर तो राहिलेला मसालाही टाकून घ्या आणि व्यवस्थित थोडंसं खाली वर करा, जास्तही नाही, आणि परत एकदा वाफायला ठेवा। वाफायला ठेवलं की अगदी 4 ते 5 मिनिटात मध्यम गॅसवर वाफलं जातं, कारण ह्या अगोदर आपण 3 मिनिट वाफून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण 12 ते 12:30च्या दरम्यान असे अगदीच 1 मिनिटाचे व्हिडिओ असतात। तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना फार आवडतात, छान छान कमेंट करतात, लाईक करतात आणि डेली बघतात, म्हणजे नवीन दिवस नवीन रेसिपी अशाच रेसिपी असतात, तर बघत जा बरं का। तर हे बघा किती मस्त अशी भेंडी झालेली आहे, वासही खूप सुटलेला आहे, घरात छान असा केव्हा खाईल असं झालेलं आहे। डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा चपाती भाकरीबरोबर खा। तेव्हा मैत्रिणींनो चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा। मी पुन्हा येईल अशाच नवीन आणि छान छान रेसिपी घेऊन। बाय।